आवाज सर्वसामान्यांचा। खटाव तालुक्यातील डांबेवाडी डोंगरदऱ्या खोऱ्यातील छोटंसं गाव, या गावातील शेतकरी कुटुंबातील पितापुत्रांनी आता होणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक लढणार आहेत। शिवाजी भाऊसो बनसोडे हे राष्ट्रीय समाज पक्षाच्या तिकिटावर दरुज गणातून निवडणूक लढवणार आहेत, तर मुलगा रामहरी शिवाजी बनसोडे हे कातरखटाव गटातून अपक्ष निवडणूक लढवताना दिसणार आहेत। पितापुत्राचे विचार असे आहेत की मोठ्या गावातील कार्यकर्त्यांना उमेदवारी दिली जाते, खेड्यापाड्यातील जनतेला विचारात घेतले जात नाही। हा पक्ष समाजाचा आणि गोरगरिबांचा पक्ष आहे, असे त्यांनी आपले मत व्यक्त केले। डांबेवाडीतील अनेक ग्रामस्थांनी शिवाजी बनसोडे आणि रामहरी बनसोडे यांना पाठिंबा दर्शवला आहे आणि काहीतरी विकास करून दाखवावा अशा अपेक्षा ठेवल्या आहेत। शेतकऱ्यांच्या मुलाला का उमेदवारी दिली जात नाही असाही सवाल त्यांनी केला आहे। उमेदवार साधाभोळा असला तरी कामाचा माणूस आहे, असे ग्रामस्थांनी आपले विचार मांडले। यावेळी युवकांना रोजगार कसा निर्माण होईल याकडे ग्रामस्थांनी लक्ष केंद्रित केलंय। नमस्कार मंडळी, आपण पाहताय मायभूमी न्यूज। आता आपण आलो डांबोडी येथे, खटाव तालुक्यातील डांबोडी गाव एक डोंगर दऱ्या खोऱ्यातील गाव आहे आणि दरुज गणात डांबोडी गाव आहे। आणि इथून राष्ट्रीय समाज पक्षातून शिवाजी भाऊसो बनसोडे हे उमेदवार उभे आहेत, तर त्यांच्याकडून आपण जाणून घेऊ। तुम्ही जाहीर केली म्हणजे मोठ्याच गावासने तिकीट मिळते सारखी, बारक्या जरक्या गावाचा विचारच करीत नाही, थोडं पडे लोकांना मिळावी विचार करीत नाही ती, म्हणून उमेदवारी घेतली। बारक्या गावासने केव्हा तरी चान्स पाहिजे का नाही। अच्छा, म्हणजे लहान गावांना विचारात घेत नाहीत असं तुम्हाला म्हणायचं आहे। अच्छा, तर म्हणजे राष्ट्रीय समाज पक्षातूनच तुम्ही का म्हणजे उमेदवारी घेतली, काय म्हणजे तुम्हाला असं वाटलं? राष्ट्रीय समाज पक्ष ही समाजाचा पक्ष आहे, हां, गोरगरिबांचा पक्ष आहे। अच्छा, म्हणून राष्ट्रीय समाज पक्षातून उमेदवारी। बरं, आता दररोज गणातून तुम्ही उमेदवारी अर्ज भरलेला आहे डांबोड्यातून, म्हणजे तुमचं गाव आहे, एक दऱ्याखोऱ्याचं गाव आहे गाव, तर तुम्हाला म्हणजे काय तुमचं म्हणजे अजेंडा आहे, काय विकासाचा अजेंडा काय असेल? का असं वाटलं तुम्हाला की अर्ज भरावा, निवडणूक लढवावी? निवडणूक लढवावी म्हणजे आता लहान गावाने काय केलं पाहिजे? हां, घरीच बसलं पाहिजे, जर 5 वर्षाला गप्पच बसा। अच्छा, आणि मोठ्या गावालाच चान्स। अच्छा, म्हणजे तुम्हाला म्हणायचं मोठ्या गावांना चान्स आणि लहान गावाने घरीच बसा, असं तुम्हाला वाटतं? तर आता शिवाजी भाऊसो बनसोडेंनी उमेदवारी अर्ज भरला आहे दररोज गणातून, तर काय तुमचे काय बोलाल त्यांच्याविषयी? त्यांच्या पाठीशी आपलं सहकार्य असं आहे। बरं, आणि काहीतरी खेडोपाडे सुधारणा व्हावी। अच्छा, गोरगरिबाच्यासाठी काहीतरी शासनाकडून जे काय असेल ते मिळावं, अच्छा, पद्धतशीरपणे, असं ते धडपडणारी व्यक्ती आहे, म्हणून आम्ही त्यांना सहकार्य करत आहोत। अच्छा, तर अशा तऱ्हेने मंडळी आता डांबोडी येथे ग्रामस्थ जमलेले आहेत आणि उमेदवार आहेत। एक डांबेवाडी दररोज गणातून शिवाजी भाऊसो बनसोडे आणि अपक्ष उमेदवार आहेत रामहरी शिवाजी बनसोडे जिल्हा परिषद गटातून कातरखटाव गटातून निवड लढत, तर त्यांच्याकडून आपण जाणून। तर तुम्हाला का वाटते असं, तुम्ही गटातून आता उमेदवारी अर्ज भरला आहे, काय सांगाल? 2 मिनटं। गटातून अर्ज भरला आहे, जरवेळेस मोठ्याच म्हणजे जे परत जे उमेदवार आहेत त्यांना चान्स सगळं पक्ष देत असतं। बरं, हां, बाकीच्या गावचा कधीच विचार होत नाही, अच्छा, त्याच्यामुळं अपक्ष अर्ज भरला आहे। काय पंचायत समिती जिल्हा परिषदचा एकही लाभ कुठल्या सुद्धा गावाला मिळाला नाही। बरं, एक साधी मुरमाची टायली सुद्धा कुठं पडली नाही ह्याच्या माध्यमातून, कुठल्या पंचायत समिती जिल्हा परिषदच्या, बरं, का कुणाला साधं कोळपं सुद्धा मिळलं नाही। बरं, एकही योजना कुठं सुद्धा जाऊन द्यावी बाबा ह्या गावात ही योजना ग्राम पंचायत समिती जिल्हा परिषदची आली म्हणून, बरं, त्यामुळं अपक्ष अर्ज भरला नाही। अच्छा, आमच्या गावचे उमेदवार आहेत दोघे पण। उमेदवारांचं विजन काय हे पण आमच्या पुढे स्पष्ट झालं पाहिजे। त्यांच्याकडे काहीतरी योजना असेल, निश्चय असेल की मी ह्या गावासाठी काय करू, इतरांचं जाऊ द्या, पण स्थानिक आहे, तुमच्याकडे त्यांनी सांगावं की गावासाठी मी हे करू शकतो, पहिलं त्यांच्याकडून येऊ द्या। आणि मुळात
दोघांपैकी एकाने कोणतरी मागं घ्यावं असं आमचं स्पष्ट मत आहे. एकाच गावात दोन्ही उमेदवार नसावेत. अच्छा. वर खाली एक असावं. आता त्यांचं म्हणणं आहे की तुमच्याकडून व्हिजन काय तुम्ही व्हिजन अजेंडा घेऊन आलाय म्हणजे उमेदवार आहेत काय विकासाचं असं तुमचं ग्रामस्थांचं मत आहे काय सांगाल? ग्रामस्थांना एकच सांगणं आहे, मोठ्या गावातली नेहमी तिकीट असते, त्या बारक्या गावाला तिकीटच मिळत नाही. बारक्या गावाला तिकीट मिळत नाही, मोठ्या गावाला मिळते. बरं, हां नेहमीच हां बारक्या गावाला जर तिकीट मिळवायचं, बारका मोठा व्हायचा असलं तर गावाने एक कट्टा मतदान करा, म्हणजे पुढच्या 5 वर्षाला तर तिकीटचा विचार होईल. अच्छा. नाही तर तुम्हाला हयाची तिकीट मिळत नाही. आमदार झाला की आमदाराचाच पोरगा आमदार, खासदार झाला की खासदाराचाच पोरगा. शेतकऱ्याच्या मुलाला 7 पिढ्या गेले तरी केव्हा चान्स मिळणार नाही. शेतकऱ्याच्या मुलाला 7 पिढ्या गेल्या तरी चान्स मिळत नाही. चान्स मिळणार नाही. नुसतं हे पैशाचा कारभार चालू आहे. बांबोडीचे ग्रामस्थ आहे तर काय तुमच्या मगाशी एक विचार मांडत होता? आमचा एकच विचार आहे, कुठलाही उमेदवार उभा राहू द्या, अच्छा. गावातले तरुण मुलाला कुठेतरी रोजगार मिळावा. Yes. आतापर्यंत भाजप सरकार असो, राष्ट्रवादी असो, कुठलेही असो, एकाही सरकारनं डांबोळीतला एकही मुलगा कधी नोकरीला लावला नाही, कुठल्याच पक्षाने लावला नाही. आणि मेन मुद्दा हे नोकरीला आमची मुलं नसल्यामुळे आमच्या मुलाचं लग्नच होईना. अच्छा. त्या हा मोठा मुद्दा आहे आमचा. कारण की कुठलाही उमेदवार येतोय मतापुरतं 1000 रुपये देतोय, जनता जाती येडी जनता 1000 रुपयात मत देऊन येते होती मोकळी, त्याचा कायच उपयोग नाही ना. अच्छा. काय मुलांसाठी काय, जो मुलगा कुठं शिकला असेल त्याचा मुलगा जातोय नोकरीला, शेतकऱ्याचा मुलगा इथंच राहतोय, त्याला कुठं नोकरीच मिळेना, काहीच नाही. तर ही कुठल्या तरी पक्षानं काहीतरी, कुठल्याही पक्षानं सांगावं की डांबोडी ठामपणे आम्ही 20 वर्षात मुलगा हा नोकरीला लावला, कुणीही सांगावं, कुठल्याच पक्षानं लावला नाही. मुलाचा विषय एक आहे पण इथं उमेदवार उभे आहेत विकासाच्या माध्यमातून. ह्या उमेदवारांनी ह्याच्यात काहीतरी विकासासाठी करावं, मुलांना कुठंतरी नोकरीसाठी पर्याय काढावा. प्रयत्न करावे. नुसतं रस्ता करून हे करू त्याच्यात कायच उपयोग नाही. प्रयत्न त्यांनी करावा, त्यांच्या मागं आम्ही उभं राहू. पण तेही प्रयत्न करत नसतं तर पुढच्या 5 वर्षात त्यांच्याही मागं आम्ही उभं राहत नाही. तर अशा तऱ्हेने मंडळी हे ग्रामस्थांनी असा मुद्दा मांडला की मुलाचे लग्न होत नाहीत तर उमेदवारांनी ह्यात लक्ष घालावं. हां, तर उमेदवार काय म्हणजे लग्नाचाही विषय बाजू पण विकासाच्या माध्यमातून ते काय अपेक्षा आहे तुमच्या? विकासाच्या माध्यमात हा विकास म्हणजे कसं आहे, शेतीसाठी पाणी येणार, हां पाणी आले पाणी येणार, सगळं होणार. मग आम्ही शेती करायची कशावर? आम्ही आता समजा आमचं वय झालं 50, आम्ही अजून 5 वर्ष करू शकतो. 5 वर्षानंतर काय आम्ही शेती करू शकतो? 5 वर्षानंतर आम्ही म्हातार झाल्यानंतर आमचा मुलगा एकटा करू शकत नाही. त्यासाठी त्याला कुठंतरी आता जर कुठं काय काम मिळालं, कुठं नोकरी मिळाली तर त्याचं लग्न होईल, त्यानंतर त्याची बायका पोरं काहीतरी करू शकतात. अच्छा. नाहीतर करू शकत नाही आम्ही शेती. नुसतं पाणी येऊन याचा कायच आम्हाला उपयोग नाही ना. बरं आता शेवटी उमेदवाराविषयी काय बोलाल, काय त्यांच्याकडून अपेक्षा? उमेदवार चांगले आहेत, हां. उमेदवार म्हणजे उत्कृष्ट उमेदवार आहेत. हा उमेदवार आहे, हा उमेदवार कुठंतरी हा प्रश्न आमचा 100% ऐकणार. हा उमेदवार फिरत असतो, तो एक 2 मुलाचं का होईना पण लग्न 100% जमवून देणार उमेदवार. आणि उद्योग न आणल्यामुळे आमच्या मुलांना नोकऱ्या नाहीत आणि नोकऱ्या नसल्यामुळे आमच्या मुलांना कोणी मुली देत नाही. कारण शेतकऱ्याला आज परिस्थिती आहे देशामध्ये, डांबेवाडी गावची ना देशाचीच व्यथा आहे की शेतकऱ्याला कोण मुलगी द्यायला मागत नाही. शेतकरी करोडो रुपये कमवू द्या पण मुलगी देत नाही कारण नोकरदार पाहिजे. तर आमच्या तर उमेदवारांना मान्य आहे, आज त्यांचं तेवढं नाही, पण ज्या अगोदरच्या नेत्यांनी इथून पुढेही किंवा जो उमेदवार त्यांनी लक्ष घालून रोजगार निर्माण कसा होईल हे बघावं. राईट. आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी मायभूमी न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.